उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. अब्राहामकडे आलेले पुरुष ममरे येथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहाम त्यांस वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे आणि समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार आहेत. मी त्याची निवड केली आहे की त्याने आपल्या लेकरांस आणि आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा, आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहाम विषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. मग परमेश्वर म्हणाला, सदोम आणि गमोरा त्यांच्या विषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे आणि तशीच त्यांची करणे आहे की काय हे पाहाव्यास मी खाली जातो. तसे नसेल तर मला कळून येईल. म्हणून तेथून ते पुरुष वळून सदोमकडे चालते झाले. पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या 50 नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझ्याकडून न होवो. नीतिमानांची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, मला सदोम नगरात 50 नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन. अब्राहाम म्हणाला, पहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. कदाचित 50 5 कमी नीतिमान असतील तर 5 कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही. त्याने पुन्हा म्हटले, तेथे कदाचित 40च आढळले तर? तो म्हणाला, त्या 40 मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित 30च आढळले तर? तो म्हणाला, मला 30च आढळले तर मी तसे करणार नाही. मग तो म्हणाला, पहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे. तेथे कदाचित 20च आढळले तर? तो म्हणाला, त्या 20 मी त्यांचा नाश करणार नाही. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित 10च आढळले तर? तो म्हणाला, 10 त्याचा नाश करणार नाही. मग अब्राहामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.
प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोकडांस बिळे आणि आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. मग त्यांच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुराव्यास जाऊ द्या. परंतु येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.